महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. नमस्कार, जय भीम. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. आज माझ्या सोबत आहेत मुंबई काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश कांबळे साहेब. साहेब, जय भीम. जय भीम. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आज आपण रमेश कांबळे साहेबांची संवाद साधणार आहोत. मुंबई काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचं पद त्यांनी स्वीकारल्यानंतर मुंबई शहरामध्ये अनुसूचित जाती विभागामध्ये विविध जाती घटकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण, एक जबरदस्त असं संघटनात्मक काम विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय रमेश कांबळे साहेबांनी निर्माण केलेला आपण पाहतो आहोत आणि म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मी रमेश कांबळे साहेबांना पहिला प्रश्न विचारणार आहे की मुंबई काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आपल्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर आपण कशा प्रकारे कामाला सुरुवात केली? प्रथम मी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी माझी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये आला. त्याबद्दल आपलं स्वागत आहे, आपले आभार मानतो. काय होता तुमचा प्रश्न? मुंबई अनुसूचित जाती विभागाची आपल्यावर जी जबाबदारी दिली गेली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मुंबई काँग्रेस अनुसूचित जातीची जबाबदारी दिली होती ती याच्यासाठी होती की मुंबईमध्ये मागासवर्गीय समाज फार आहे, फार मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी समाजावर होणारे अन्याय, अत्याचार, लोकांना अडीअडचणी होतात. त्यासाठी ते सोडवण्यासाठी की मला त्याची माहिती मी नगरसेवक असल्या कारणाने, मला माहिती असल्या कारणाने, मी त्या समाजाच्या असल्या कारणाने माझ्यावर ती जबाबदारी मुंबई महानगर काँग्रेसच्या वतीने मला देण्यात आली होती आणि ती मी चांगल्या पद्धतीत पार पाडलेली आहे. ही जबाबदारी आपण स्वीकारल्यानंतर आपल्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई काँग्रेसचे सर्व जी नेते मंडळी आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत. मोठे कार्यक्रम आपण जे राबवले त्याबद्दल काय सांगाल? या मुंबईमध्ये ज्या वेळेला माझी नियुक्ती झाली त्यानंतर मी बरेच कार्यक्रम या ठिकाणी, जे संविधान बचाव रॅली, जे जातीवाचक सरकारने संविधान हटवण्याचा जो एक कार्यक्रम केला होता त्याला विरोध म्हणून आम्ही एक संविधान बचाव आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. या ठिकाणी जागोजागी आमच्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणी जनजागृती म्हणून आम्ही हे संविधान बचाव कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मुंबई अनुसूचित जाती विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोणकोणत्या प्रश्नावर आपण आंदोलन केलेले आहे? या ठिकाणी बरेच प्रश्न आहेत, लोकांच्या काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत. लोकांच्या अडीअडचणी समस्या आहेत, काही लोकांचे सामाजिक प्रश्न आहेत. विश्वासानं काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर अनुसूचित जाती विभागाची जबाबदारी सोपवली आणि कधी नव्हे ते मुंबई शहरामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून एक चांगल्या पद्धतीचं संघटन आपण मुंबई काँग्रेसच्या पाठीशी उभं केलेलं आहे. या एकूणच संघटन बांधणीबद्दल आपण काय सांगाल? या ठिकाणी मुंबई काँग्रेसचे एससी डिपार्टमेंटचा जो अध्यक्ष झालो त्यानंतर मी एक चांगलं या ठिकाणी काम केलेलं आहे. एक कमीत कमी 2-3 हजार लोकांची संघटना याच्या माध्यमातून बांधू शकलो. जे लोक या ठिकाणी वंचित आहेत, जे कुठल्याही पक्षामध्ये काम करत नाहीत, अशा लोकांना मी काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली आणि ही संधी मला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष झाले म्हणून मला प्राप्त झाली. आत्ताचं जे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे?
हे आमची महायुती सरकार हे अत्यंत चांगलं आहे. याच्यामध्ये काही लोकांनी, जातीवादी लोकांनी त्यांच्यावर ईडी सीबीआय सारखे आरोप करून त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे, परंतु त्या गोष्टीला आम्ही अजिबात घाबरलेलो नाहीये. हे आमचं सरकार व्यवस्थित काम करत आहे आणि इथून पुढे ते काम करणार आहे आणि येणारी सत्ता ही महायुतीचीच असणार आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. मला आपल्याला पुढे हे सगळं विचारायचं आहे की आतापर्यंतच्या फुले शाहू आंबेडकरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये अनुसूचित जातींसाठीचा जे सामाजिक न्याय खात्याचं जे मंत्रालय ते स्वतंत्र एका मंत्र्याकडे हा विभाग दिला जायचा. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय विभागाचं खातंच कुठल्या मंत्र्याकडे दिलेलं नाही, ते स्वतः मुख्यमंत्री सांभाळत आहेत. सामाजिक न्याय विभागाचं खातं स्वतंत्र असावं असं आपल्याला वाटतं का आणि त्यासाठी आपण काय पाठपुरावा करणार आहात का? यासाठी आम्ही सातत्यानं बोललेलो आहे की बाबा मुख्यमंत्री एक देश महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्याचं मोठमोठे कामं असतात. त्यांनी समाज कल्याण खातं, सामाजिक खातं कुठल्या तरी वेगळ्या मंत्र्याला देण्याचं काम करावं, कारण जेणेकरून समाज कल्याण हे फार मोठं खातं आहे, त्याच्यामध्ये समाजाचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे. तर ते मुख्यमंत्र्यांनी एक ते खातं दुसऱ्या मंत्र्यांच्या ताब्यात दिलं तर अत्यंत चांगलं काम या ठिकाणी होऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे की एखाद्या चांगल्या खात्याच्या मंत्र्याकडे हे खातं दिलं तर अधिक चांगलं काम होईल असं मला वाटतं, असं या ठिकाणी रमेश कांबळे साहेब म्हणाले. त्याला धरूनच मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की गेल्या 4 वर्षामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार या सरकारने गेल्या 4 वर्षात दिलेला नाहीये. बाकीचे पुरस्काराचं धूमधडाक्यात वितरण होत आहे, मात्र बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराचं, समाजभूषण पुरस्काराचं मात्र हे सरकार 4 वर्ष झालं तरी कार्यक्रम आयोजित करायला तयार नाही आणि विविध घटकातील काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा गौरव करायला हे सरकार तयार नाही. आपण ह्या पुरस्काराच्या संदर्भात सरकारने काही मागणी पाठपुरावा करणार आहात का? आम्ही सातत्यानं ऐकत आलो की गतिमान सरकार निर्णय घेत असतं, परंतु हे सरकार मला वाटतं काय जाणून बुजून एक जातीभेद करत आहे. कारण गेले 4 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो समाजभूषण पुरस्कार आहे, हा पुरस्कार दरवर्षाला देण्यात येतो, जेणेकरून जे समाजाचं काम करतात, जे बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीचं काम करतात त्या लोकांना हे पुरस्कार देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या लोकांचं एक वेगळं एक वातावरण झालं पाहिजे किंवा तो त्याला उत्साह भेटला पाहिजे की तो पुरस्कार मिळाल्यानंतर एखादाच एक कार्यकर्ता एक चांगलं काम करू शकतो, मागासवर्गीय समाजाचं चांगलं काम करू शकतो, ते पुरस्कार त्यांनी दिला पाहिजे. परंतु जाणून बुजून की काय समजत नाही. परंतु या लोकांनी गेली 4 वर्ष झाली तो पुरस्काराकडे पाहिलं सुद्धा नाही, तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा जाहीर करावा, जेणेकरून आपण जे म्हणताय की गतिमान सरकार आणि काय म्हणतात ते गतिमान सरकार आणि निर्णय असं काय त्यांचं निर्णय वेगवान असे काय त्यांचं एक स्लोगन आहे. त्या स्लोगनाला आपण न्याय देण्याचं काम करावं आणि समाजभूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा ताबडतोब आपण जाहीर करावा ही मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो. आपल्याकडून भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी केली जाते. नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे? या ठिकाणी हा पूर्ण भारत देश संविधानावर चालतो. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आम्ही 2 वर्षापूर्वी एक मागणी केली होती की संविधानाचा काही भाग हा शालेय मुलांच्या शिक्षणामध्ये आला पाहिजे, कारण जेणेकरून ते मुलांना ते कळायला पाहिजे की संविधानामधून जे आपल्याला जे कलम आहेत ते कलम काय पद्धतीचे आहेत, काय आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान लिहिलंय त्यात एक सुंदर असं संविधान लिहिलेलं आहे. त्या संविधानाची मान्यता सगळीकडे आहे, परंतु काही लोकांना संविधानाबद्दल काही माहिती नाही. जेणेकरून त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे
त्याचे काही भाग आधी भाग तो शिक्षणामध्ये घ्यावा ही मी सरकारला विनंती करतो. मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण नगरसेवक असताना मुंबई महापालिकेमध्ये आग्रह करून एक ठराव संमत केला आणि त्याचा उपयोग त्याचा फायदा संपूर्ण मुंबई शहरातील जनतेला होत आहे. तो ठराव असा होता की तुम्ही अशी मागणी लावून धरले की स्मशानभूमीमध्ये मोफत लाकडं प्रेत जाळण्यासाठी महापालिकेला उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ते प्रशासनाला मोफत लाकूड देण्यास तुम्ही भाग पाडलं. तो कायदा केला, त्याचा JR झाला आणि आज मला वाटतं 2004 पासून आज तगायत स्मशानभूमीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत लाकडं दिली जात आहेत. याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? की असं आहे की आम्ही आमच्या विभागामध्ये नगरसेवक असताना हा पूर्ण भाग गरिबीचा भाग आहे, चलम भाग आहे, हातावरचे पोटं भरणारे लोक आहे आणि याच्यामध्ये जे मय झालेले असतात त्यांना दफन करण्यासाठी जाळण्यासाठी द्यावं लागतं. त्या टायमाला त्याला लाकडाचे पैसे द्यावे लागत होते. परंतु काही काही लोकांकडे लाकडासाठी पैसे सुद्धा नसायचे, त्यांना विधीसाठी पैसे सुद्धा नसायचे. मी एक ठिकाणी कोल्हापूर सारख्या शहरामध्ये गेलो, त्या ठिकाणी काही स्मशानभूमीमध्ये लाकडं मोफत होते. जे तुमचे नगरपालिका लाकडं मोफत देत होती. मग मी ते पाहिलं की बाबा जर एखादे छोटे नगरपालिका लाकडं फुकट देते तर मुंबई महानगरपालिकेचा मोठा बजेट आहे, मुंबई महानगरपालिका का देत नाही? कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रत्येक कर घेतो आणि मेल्यानंतर सुद्धा त्या माणसाला सुखासुखी मरता येत नाही, त्याला काहीतरी करावंच लागते. कारण मै नेल्यानंतर त्या टायमाला प्रत्येकाला 1500 रुपये 1800 रुपये लाकडाला लागत होते. लोक गरीब होते, त्यांना हातावरचे पोटं भरणार आहेत, एवढे पैसे कुठून आणायचे? म्हणून मी तो प्रस्ताव या ठिकाणी मान्य टाकला आणि तो महापौर महादेव देवळे यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. सर्व शिवसैनिक सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि तो प्रस्ताव मान्य केला. आज स्मशानभूमीचे लाकडं फुकट आहे, ते लाकडं फक्त फुकट नाही परंतु त्या अशा पद्धतीनं लाकडाचा जो विषय आहे तो कांबळे साहेबांनी नगरसेवक असताना धसाच लावला आणि त्यामुळे जनतेला आज मोफत लाकडं स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी मिळत आहे. अलीकडे आपण अजून दुसरी एक मागणी लावून धरले की स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळण्यासाठी जसं पावसाळा असला की लाकडं ओले असतात आणि प्रेत जळत नाही, लाकडं जळत नाही आणि म्हणून स्मशानभूमीमध्ये रॉकेल सुद्धा 5 लिटर प्रेत जाळण्यासाठी मोफत मिळालं पाहिजे अशी एक तुम्ही आता मागणी लावून धरले. त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की आपण स्मशानमध्ये प्रेत जाळायला येतो त्या टायमाला प्रेताला जाळण्यासाठी रॉकेल लागतं. मी एकदा चांदोलीमध्ये एका स्मशानभूमीत गेलो असता त्या ठिकाणी एका प्रेताला रॉकेलच भेटलं नाही. तो एक गरीब माणूस होता. मग त्यांनी काय केलं, ते रॉकेल नाही भेटलं म्हणून डिझेल मागवलं. पण डिझेलला किती रुपये लागले? त्या टायमाला 8 लिटर डिझेलला आज जवळजवळ 1200-1300 रुपये लागले. मग मला एक कळत नाही की लाकडाचं महानगरपालिका देत आहे आणि एक सरकारने रॉकेल बंद केलं आहे. तर माझी एक सरकारला मागणी आहे की बाबा आपण कमीत कमी मैताला जसं तुम्ही लाकडं फुकट केले तसे आपण रॉकेल सुद्धा कमीत कमी मैत जायला तरी आपण रॉकेल मोफत द्यावं ही मी त्यांना विनंती केली. तसा एक प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. कांबळे साहेब, मला आपल्याला पुढे विचारायचं आहे की आत्ताच अलीकडे राज्यसभेवर काँग्रेसचे नेते आदरणीय माजी मंत्री चंद्रकांतजी हंडोरे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आपण याकडे कसं पाहता, काय सांगाल? एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. काँग्रेस पक्ष सर्व धर्मसभा मानणारा पक्ष आहे, सर्व जातीतील लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेसने खरोखर या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला न्याय दिलेला आहे. एक मागासवर्गीय समाजाचा माणूस आज काँग्रेसमुळे आमदार झाला, मंत्री झाला, समाज कल्याण मंत्री झाला आणि आज खासदार झाला. एक आनंदाची गोष्ट, एक चांगला संदेश काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आणि यासाठी मी काँग्रेसचे अभिनंदन करतो. एक मागासवर्गीय माणसाला आपण या ठिकाणी आपल्या पक्षातून न्याय दिला, या ठिकाणी मी त्यांचं आभार मानतो. मला आपल्याला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की राजकारण म्हटलं की महत्वाकांक्षाही आलीच. येणाऱ्या
लोकसभा निवडणुका असेल किंवा विधानसभा निवडणुका असेल, आपण काँग्रेस पक्षाकडे या दोन्ही चेंबूर हा खरं तर ज्या विभागामध्ये तुम्ही राहताय तो चेंबूर विभाग हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि अशा ह्या बालेकिल्ल्यामध्ये आपण येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तिकिटासाठी इच्छुक आहात का आणि तिकीट आपण मागणार आहात का? या ठिकाणी आता याचं सरकार 3 पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. मी महायुतीच्या सरकारला विनंती करतो की या ठिकाणी मुंबई शहरामध्ये मागासवर्गीय समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण एक जागा इंडिया आघाडीमध्ये एक जागा आपण अनुसूचित जातीला सोडावी, जेणेकरून तो ज्या ठिकाणी त्यांचे प्रश्न अनुसूचित जातीचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम त्याच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात? पक्षाने जर संधी दिली तर नक्की निवडणूक लढू. तर आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल. एक मिनिट, कलाकारांचं घ्या ना, आपण महाराष्ट्रातील कलाकारांचा विषय तुम्हाला सांगतो. मी सांगतो, तुम्ही बोला ना. आपण महाराष्ट्रातील कलावंतांचे एक प्रेरणास्थान म्हणून कलाकार तुमच्याकडे पाहतात. अनेक कलाकार कलावंत या ठिकाणी येतात, तुमच्याशी गप्पा गोष्टी चर्चा करतात, त्यांचे प्रश्न सांगतात. इतकंच काय तर कोरोना काळामध्ये आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की त्या कलावंतांच्या घरी जाऊन तुम्ही स्वतः धान्य सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे जीवनावश्यक वस्तू. तर ह्या कलाकारांच्या प्रश्नाबद्दल आपण काय सांगाल? या ठिकाणी कलाकार मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व कलाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीतला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये घरोघरी पोहोचवलेली आहे. असा कलाकार कोरोना काळामध्ये म्हणजे फार हाल झाले होते. त्या टायमाला आम्ही त्यांना यथाशक्ती काही मदत केली, परंतु शासनाकडनं वर्षा गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही सांस्कृतिक मंत्र्याकडे एक बैठक लावून सरकार मार्फत काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही 34 करोड रुपये कलावंतांना मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये 34 करोड रुपये मंजूर झाले, ते 34 करोड रुपये कलाकारांना अद्याप मिळाले नाहीत. तर या सरकारला माझी विनंती आहे की आपण जे कलाकारांना आपण जे 34 करोड रुपये मंजूर केले होते ते कलाकारांना प्रत्येकाला द्यावं, त्यांच्या खात्यात द्यावं, जेणेकरून एक चांगलं काम होईल. कलाकार फार मेहनती आहेत, त्यांचे उदरनिर्वाह फक्त त्यांच्या 2 महिन्यामध्ये चालतं आणि कलाकारांना कार्यक्रम नाहीये. त्याच्यामुळे कलाकारांना आपण या ठिकाणी पेन्शन सुद्धा मंजूर करावी. आपण काही कलाकारांना केलेली आहे, काही कलाकार बाकी आहेत. त्या कलाकारांना शासनाकडनं मानधन हे देण्यात यावं आणि 34 करोड रुपये आम्ही जे काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर केले होते ते 34 करोड रुपये कलाकारांना लवकरात लवकर आपण द्यावं ही मी सरकारला विनंती करतो. तर हे होते मुंबई काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेवक काँग्रेस नेते रमेश कांबळे साहेब. रमेश कांबळे साहेबांनी मुंबई अनुसूचित जाती विभागाची मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी काय कार्यक्रम राबवले, काय उपक्रम राबवले, पक्ष संघटनेचं कसं काम चाललंय ते त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असेल, सामाजिक न्याय विभागाचा स्वतंत्र मंत्री असेल, भारतीय संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असेल, स्मशानभूमीमध्ये लाकडानंतर आता प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळालं पाहिजे आणि कलाकारांचं जे अनुदान आहे ते या सरकारने दिलं पाहिजे किंवा खर्च केलं पाहिजे. 34 करोड मंजूर केलेले 34 करोड रुपये दिले पाहिजेत आणि कलावंतांच्या पेन्शन चालू केल्या पाहिजेत. अशा तऱ्हेची एकंदरीत ह्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांना स्पर्श करीत आदरणीय काँग्रेस नेते, मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांनी आपली रोखठोक असे मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. आपण पाहताय महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम. जय भीम.